खूप एक्साइटेड आहे. छान. कारण तिला खूप नॉमिनेशन. माझं सगळं टॅलेंट असं मी फार एक्सप्रेसिव्ह आहे सगळं असं. माझं हिडन काय राहिलेलं नाहीये. तुझ्या मोहक हसण्याने या मनी वाजे अलगूज त्या धुंद आठवांची कानामध्ये कुजबुज. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026च्या रेड कार्पेटवर तू ही रे माझा मितवा ही टीम सध्या कल्ला करते. सो कसे आहात सगळे? बढिया. Yes. पण मला असं वाटतं की भेटल्यावर खूप उत्साह येतो ना यांच्यात. हा सेटवर पण असाच कायम असतो. Yes, पण रेड कार्पेट आहे आणि नॉमिनेशन पण आहे. किती सगळे एक्साइटेड आहात खरं? खूप एक्साइटेड आहे. छान. कारण तिला खूप नॉमिनेशन. आणि तिला नॉमिनेशन आम्ही पण खूप एक्साइटेड आहोत. Yes. पण दोघींचाही लुक कमाल वाटतोय. म्हणजे खतरनाक हा लुक केलाय. क्रेडिट कोणाला जाणार आहे याचं? ऍक्च्युली या सगळ्या कल्पना आहेत त्या आमच्याच आहेत. फक्त त्या डिझायनर कडनं करून घेतलेल्या आहेत. म्हणजे बेसिकली डिझायनर तुम्हीच आहात. Yes. पण तुझ्या look सो माझ्या लुकचं मेजर क्रेडिट मी माझ्या डिझायनरला देते, स्वप्नाला. अँड आय एम वेअरिंग द एलान अँड दिस इज नोन ॲज द स्कल्पचर स्टायलिंग. जो आउटफिट मी वेअर केला आहे तो, आणि लिटरली तिने मॅनिक्विनवर आणि नंतर माझ्या अंगावर तो बनवलेला आहे. सो आय हॅव टू बी लाईक दिस ओनली. बसायचं सुद्धा मला असं आहे वगैरे, बट दॅट इज ओके, कारण असा दिवस वर्षातनं एकदाच येतो आणि आय एम अप फॉर इट. पण मुलींनी जशी बोलली की खूप छान असा लुक केला, पण मुलांनी हे काय बाजीच मारली आहे. सो ठरवलेलं हे डिसाइडेड केलेलं होतं आधी काही असं? ऍक्च्युली टू बी व्हेरी ऑनेस्ट, आम्ही एवढे बिझी होतो आपापल्या कामामध्ये, सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी होते आणि आम्हाला डिसाईड करायला पण वेळ नाही मिळाला. बट फॉर्च्युनेटली आणि बाय लक आम्ही व्यवस्थित मर्ज झाले एकमेकांना. कोऑर्डिनेटेड. बॉन्ड इतका छान आहे की ते कोऑर्डिनेट करायची गरजच नाही. ऑटोमॅटिक होऊन जातं. तुझ्याबद्दल बोल आपण फुलं आणि चेन त्याच्यात पण आहे. येस. पण मी एक छोटासा गेम आणला आणि सो आपण तो गेम खेळणार आहोत. मी काही मालिकेंची नावं इंग्लिशमधून किंवा काही हिंट देणार आहे. सो ते तुम्ही नावं ओळखायचे. पहिलं आहे हाइड अँड सीक. लपंडाव. लपंडाव. ऍस्ट्रोलॉजी. ज्योतिषशास्त्र. अरे नशीब. काही हिंट देणार आहे. ऍस्ट्रोलॉजी. ओ माय गॉड. कॉमन मॅन. साधी साधी माणसं. क्रेझी लव. येड लागलं. येड लागलं प्रेमाचं. फ्रेंड बट नॉट लव. तू ही रे तुला माझा माझा मित्र. मितवा. लव आफ्टर मॅरेज. लग्नानंतर होईलच प्रेम. लेट्स डिसाइड. ठरलं तर मग. ओके. लेट्स डिसाइड समथिंग. हेल्दी मॅरिड लाईफ. नाईस. शुभ मॅरिड लाईफ. शुभ विवाह. आणि शेवटचं आहे मँगो पल्प. मुरंबा. मुरंबा. म्हणजे मला असं वाटतं सगळ्या मालिकेंवर तुमचं तितकंच प्रेम आहे. मँगो साधी माणसं. पण मुरांबा करेक्ट. मला असं वाटतं इथे वेगळा गेम सुरू झाला. तू इतक्या फास्ट आणि इतक्या पटापट उत्तर दिलं, आम्ही अजून विचार करतो. लोणचं खूप मी लेट्स डिसाइड वरच आहे. मँगो पटचं त्यांनी लोणचं असं सांगितलं असतं. तेच. पण आता मी जर विचारलं एक एक हिडन टॅलेंट कोण सांगेल, प्रत्येकामधलं एक एक हिडन टॅलेंट असं कोणतंच नाही. स्वतः नाही, इतरांचं सांगायचं. अरे बाप. तू कोणाचं सांगशील? प्रत्येक एकेकाचं तर सांगा. चांगलं सांगायचं म्हणजे चांगलं असलं. काही टॅलेंट आहे ना. अभिषेक. माझं सगळं टॅलेंट असं मी फार एक्सप्रेसिव्ह आहे सगळं असं. माझं हिडन काय राहिलेलं नाहीये. कोणाबद्दलही चांगला गिटार वाजवतो हा. हे रुचिराचं हिडन टॅलेंट. रुचिरा खूप चांगली लिहिते. शी इज अ गुड रायटर. मला 1-2 मिनिटं. हिडन टॅलेंट माझं कशात प्रियांशचं हिडन टॅलेंट म्हणता येणार नाही, पण एक उत्कृष्ट बाजू सांगते त्याची, की तो घरातनं त्याच्या आईकडून सगळ्यांसाठी रोज उत्तम जेवण आणतो. रोज आणि भरभरून. म्हणजे तो चिकन जरी खात असला तरी सुद्धा तो व्हेज लोकांसाठी व्हेज भाजी आणतो. तो एककडेही खात नाही, पण तो आणतो सगळ्यांसाठी. इज अ व्हेरी गुड होस्ट. यस म्हणजे उत्तम हे आहे. बरोबर, होस्ट आहे, खूप चांगलं करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला चव कळते. प्रत्येक पदार्थ छान आहे, वाईट आहे, सगळं सांगू शकतो. आणि हिचं मी हिडन टॅलेंट सांगू शकतो. ही खूप गाते, सुंदर, उत्तम गाते. तिथं गाते ती हिडन थोडी ना. हिडन आहे माझ्या झोपते खूप छान.
हे बरोबर आहे. तिला अभिनय करता उशी दिली तरी इथे ती पटकन झोपू शकते. येस, तुला काही सांगायचंय? मला ना खूप हिडन आहेत, मे बी सगळ्यांचे टॅलेंट्स मला नाही आठवते कोणाचे. शेखर सरांचं हिडन टॅलेंट आहे. शेखर सर डान्स छान करतात. खूप चांगलं संतूर वाजवतात. खूप चांगलं संतूर वाजवतात. संतू ओके, सो जी गाते चांगली ती तिच्याकडनं टायटल ट्रॅक झालंच पाहिजे. सो तुमच्या टायटल ट्रॅकच्या सगळ्यांनी मिळून 2 ओळी तरी गा. तुझ्या मोहक हसण्याने या मनी वाजे अलगूज, त्या धुंद आठवांची कानामध्ये कुजबुज, हा खेळ या मनाला वाटे ग हवा, तू ही रे माझा मितवा, तू ही रे माझा मितवा. हेच माझं हिडन टॅलेंट. मी खूप छान गातो. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.